नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दादूच्या ब्लॉग मध्ये। दादू बाबा कुठं चालला असेल तुम्हाला काय गेस करा। अरे बाबा बाबा दादूसला डायरेक्ट केलाय गेस्ट साठी आमंत्रण। म्हणजे विषय कसा झाला माहितीये का, तुमचा दादूस एवढा फेमस झाला भाई, दादूसला डायरेक्ट प्रमुख उपस्थिती म्हणून दादूसचा नाव आलाय। तर आपला इकडे लयला आमचा मित्राने, आपला जवळचाच मित्र आहे तो, आपला थंबनेल एडिट करतो बघा, त्याच्या बहिणीचा आहे साखरपुरा। तर भाई बोलतो तू आवर म्हणता दादूच झाला आमच्या इकडे जरा आमच्या साखरपुराचा मानपान वारव। तर म्हणून आपण तिकडे चालला होता, आपल्यासोबत इकडे गँगिंग आहे, आपला भावे दादा पण आहे इकडं, आपला यशवंत दादा आणि आपलं भाई सुदर्शन भाऊ सगळं आहेत, आपली सगळी गँग वगैरे गाडी बिडी मस्त सजवले। आता आम्ही चाललोय, तर तुम्ही आता बघा आम्ही काय काय एन्जॉय करतोय आणि आपला मानपान होईल का नाही बघत राहा भाई। प्रमुख उपस्थिती दादूच चालला, दादू चला आता बघा पुरं काय काय। तर गाईज आता तुम्ही बघितलं असेल, आम्ही आता रस्त्यातून निघलो ज्या अशा गावानं आपण आणले डायरेक्ट शिफ्ट आणले भाई। शिफ्टला भाई सीएनजी टाकायला लागेल का नाही। तर इकडे आलो, इथं गॅस बीस भरताव ना पुरा जातो इकडे, आपला भाऊ बिऊ इकडे वगैरे जरा व्हिडिओमध्ये आपला बाबा बाबा इकडं बघ असं चावा नुसतं चमक त्यांना पोरा भाई, ड्रेसिंग मारून सगळे निघले। तुम्हाला आता पाठचा नाचा जरा सगळं दाखवतो भाई, जरा बघा बघा। आता आम्ही इकडं पाठीमागं महानगर गॅसमध्ये सीएनजी भरले, आपली गाडी कसा दिसतंय बाबा। दादूसने कपडे पण व्हाईट घातल्या ना, दादूची गाडी पण व्हाईट आहे। तर आता सीएनजी वगैरे फुल केले, तर आता आम्ही जातो, बराच उशीर झालाय तिकडे भाई, मुहूर्त टालाचा। दादूच एवढं मोठं सेलिब्रिटी चाललं भाई, टायमावर पोहोचला पाहिजे। चला आता आपण मंडपात गेलो, भेटू हा का, चला। मोटार मागतान बा फिरायला मोटार, ये मोटारीचे नादान माझ्या पाया झायल्या गार ग, पाया झायल्या गारला मागतान फिरायला मोटार कार गाईज आता आम्ही थोड्या वेळात मंडपामध्ये पोहोचणार आहे। थोडी ट्रॅफिक लागली म्हणून आम्हाला उशीर झालाय। आपल्या भाऊसला फोन केला, थांब भाई VIP माणूस येतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका। भाऊसने बोलतो लवकर बोलतो, मंडपाच्या दारी बोलतो हार घेऊन थांबला भाऊ तुझा सत्कार करायचे। तर त्याला बोललो बाबा आवरेश हवा माझी करू नको बाबा, पहिले आपला साखरपुराचा बघ। तर आता आम्ही थोड्याच वेळेला पोहोचतो, ट्रॅफिक लागली म्हणून झालाय उशीर। तर इकडे आपले पोरा बिरा आल्या भाई, गाणे होऊन असतात भाई, फेमस गाणी लावलाय यशवंत डार्लिंग। बाबा बाबू बाबा पोरा फुल एन्जॉय करतो भाई, गाडी काढली तर गाणी वाजलाच पाहिजे। तर थोड्याच वेळात आम्ही पोहोचतो, मंडपात गेलो, तुम्हाला भेटतो, चला बाय बाय। गाईज आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचतोय, त्यांच्या गावाजवळ आलोय भाई, आपली वाट बघतोय दादूस कधी येशील। तर आता बाबा इथं पोहोचलो आपण, डायरेक्ट मंडपात जाऊन मला इंटरव्ह्यू वगैरे दाखवतो कसा काय सगळं काय व्यवस्थित पण। तर गाईज फायनली आपण इकडं पोहोचलो, ह्या साईडला पाठी मंडप वगैरे आहे। तर भाई तो बोलला भाई तू मंडपात इथं थांब, मी आलो जरा हारबीर घालून भाई तुझं स्वागत करायचं म्हणून थांबला। तर भाई त्याला बोललो तू टेन्शन घेऊ नको, दादूस आलाय तुला मान सगळा तू मला देशील, मला माहिती आहे भाई। आपण मग समजतो आपल्या भावाच्या बहिणीचा साखरपुड्याला आपण आलो होतं भाई, पहिले पाहुण्यांचा मानपान, नंतर आपला मानपान भाई। तुमचा दादू सगळ्यांना सांभाळून घेतो। आता थोड्या वेळेला इकडून नवरा वगैरे येणार आहे, मग दाखवतो बाबा कशी असते आपल्या आगरीकोली लोकांची साखरपुडा, बघत राहा।
तर गाईस फायनली आपले नवरदेव आलेत मंडपाजवळ. तर आता आम्ही इथे साखरपुडा सुरू झाला आहे. तर आता आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो आपला आगरी कोली लोकांचा साखरपुडा कसा असतो, सगळं काय व्यवस्थित भाई. इकडे मंडप बिंडप बघा भाई, बाबा एक नंबर खतरनाक. इथं डेकोरेशन घ्यायला तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन कसा काय लागला लागतो. कर्मभूम्यै नमः आधारशक्तये नमः प्रार्थनापूर्वकञ्च नमस्करोमि दीपपूजनं चन्द्रमा अप्समन्तरा सुपर्णोत्थावते दिवि रयिं पिशङ्गं बहुलं पुरुस्पृह गोहवीरेति कनिक्रदत कर्मसाक्षिणे दीपब्रह्मणे नमः कर्मसाक्षिणे दीपब्रह्मणे नमः प्रार्थयेत शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपः ज्योतिर्नमोऽस्तुते दीपब्रह्मणे नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि इमं मे वरुणश्रुति हवमतिया च मृडय त्वाममस्युरा च के वरुणाय नमः ध्यायामि चिन्तयामि पुत्रमध्ये महागुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रनामोच्चारः काश्यप गोत्रे उत्पन्न पूर्वक यजमानीयाः मनो आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल परके आचमनीयं सर्वांगे स्नानेयं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः पूजनार्थे गंधाक्षतपुष्पाणिं समर्पयामि. फुलिथे गणपतीला बाजूला वाहून द्यायचं. कालोद्भव पुष्पाणिं समर्पयामि महागणाधिपतये नमः प्रसन्न पूजार्थे या दुर्वांना आशीष आणि ती समोर ठेवते गणपतीला या बाजूला. महागणाधिपतये नमः प्रसन्न पूजार्थे दूर्वां समर्पयामि. पूजेच्या या उजव्या बाजूला शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे, डाव्या बाजूला मांसाहाराची व्यवस्था आहे. आलेल्या पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः. पुण्याहं दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु. हातामध्ये अक्षर धरून मंगलमूर्ती महागणपतीचं ध्यान करायचं आहे. ओम विनायक गुरुं भानु ब्रह्म विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणम्याधो सर्वकार्यार्थ सिद्धये. हातातल्या अक्षर गणपतीच्या मूर्तीला वाहून द्यायच्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः ध्यायामि चिन्तयामि ध्यानावाहनार्थे अक्षतान् अर्पयामि हस्ते जलमादाय. तर पब्लिक आता साखरपुड्याचा कार्यक्रम वगैरे झाला आहे. तर आपल्यासोबत आपले पोरं आलेत. इकडे बाजूला जेवणाची सोय. तर आता आम्ही जाऊन तिकडे जेवतो. जेवायला तर तुम्हाला दाखवतो काय काय जेवायला आहे सगळं काही. चला आता जेवून घेऊ. तर पब्लिक आता फायनली आमचं जेवण वगैरे झालं आहे. आम्ही आता इकडे पाठीमागे फोटो वगैरे काढले. तर आता सोबत आपण पोरं आपल्यासोबत आल्या भाई जरा आपल्या ब्लॉगसाठी. आपले आकाश दादा, यशवंत दादा, इकडे निखिल दादा, भावेश दादा आल्यान. तर भाई त्यांना पण जाम भारी वाटलं. आपल्या मित्राच्या इथं साखरपुड्याला आलो आणि तुम्हाला एक सांगतो, अरे बाबा मानपान बोलून अरे बाबा निश्चित जावाला देऊन पाठवलं. याला काय अर्थ आहे का बाई? एवढा मोठा युट्यूबर, एवढा मोठा दादूस आला आजच्या गावात. काय सांगू तुम्हाला जीवनाची कथा. मी तर बोलतो यूट्यूबचा नाद मला सोडायला लागेल बाई. दादूच बोलून बाई दादूचीच मारतो बाई. सोय नाही काय नाही. जाऊन दे, मरून दे. आपलं नशीब फुटकाच राहणार. आता जाऊन दे. आता आमचं सगळं काय झालं साखरपुडा आम्ही एन्जॉय केला. आता आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला. जाम लांब जायचे. तुम्हाला एकच सांगतो, आमची व्हिडिओ हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. जास्तीत जास्त व्हायरल करा भाई. तुमच्या दादूसला फेमस व्हायचे. आता जाऊन दे, सोय तर काय झाली ना. जातो घरी न झोपतो. नाही तरी नाराजी ना. गौरा मनमुखला तुझा कोलीन बाई. इकरा मौऱ्याचा नाही तरी नाराजी नाही. कब्जा करतय ग तिचे बोली ग. कब्जा
तुझा करते घटीचे बोलले नवार धंद्याला बरकत हाय मुंबईची बाई तुझ्या बेफिकर ग वाटा कसली गावा सुट्टीचा 50चा वाटा वारा घाली ते मावऱ्याला ताजा हाय इश्क तेरे विच गावा बरं तो गेट बीट बंद होता खडवलीचं पाणी हो भातसा नाहीचा हा भातसा नाहीचा पाणी आणि तो सगळं इकडं सप्लाय होतो